नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, बघा सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माझी सगळी घरातील कामं, डबे असतील, जेवण असेल, नाश्ता असेल, सर्व काही आवरून झालेलं आहे. तो व्हिडिओ काही मी टाकला नाही, कारण की आज खूप धावपळ आहे. कारण आज आहे पौर्णिमा आणि आज म्हणजे सोमवारी पौर्णिमेला मी सत्यनारायणाची पूजा मांडली होती, तर त्याचाच ब्लॉग मी आहे तो आज टाकत आहे. तर बघा सकाळी खूप छान असं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की सकाळचं जे कोवळं ऊन आहे किंवा सूर्यप्रकाश आहे तो आपल्या घरात जर आला तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जात असते आणि सकारात्मकता, चांगली पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत असते. त्यामुळे सूर्यनारायणाचं दर्शन हे सकाळी झालंच पाहिजे आणि आपल्या घरात सूर्यप्रकाश हा आलाच पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे, कोणी करणी केली असेल, नजरबाधा असेल, या साऱ्यांचं निवारण ह्या सूर्यप्रकाशांच्या किरणामुळे होत असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही देखील सकाळी नक्की दरवाजे खिडकी उघडे ठेवत जावा आणि आपल्या घरामध्ये ताजा फ्रेश हवा सहित सूर्यप्रकाश घेत जावा. तर मित्रांनो, सगळं आवरल्यानंतर मी अशा पद्धतीने आज पूजा मांडलेली आहे. कारण पौर्णिमेचे सत्यनारायण हे खूप लोक करत असतात, त्यांना खूप चांगले अनुभव देखील आलेले असतात. त्याच पद्धतीने मला देखील खूप अनुभव आलेले आहेत, म्हणून मी देखील ही सत्यनारायणाची पूजा जी आहे ती दर पौर्णिमेला करत असते. तर मित्रांनो, तुम्ही देखील करत नसाल तर नक्की करा. नक्की याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी ही पूजा केली जाते. तुमची कोणती एखादी मनोकामना असेल, ती ही सत्यनारायणाची पूजा जी आहे ती केल्याने तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होत असते. तर बघा मित्रांनो, अगदी साधी सोपी पूजा आहे. तुम्हाला सकाळी जिथे पूजा मांडायची आहे ती जागा साफसुथरी करून घ्यायची आहे. तिथं तुम्हाला एक जो टेबल असेल, तुमचा पाट असेल तो मांडायचा आहे. त्यावरती स्वच्छ कपडा अंथरायचा आहे आणि या दिवशी घरातील मुख्य दरवाजा असेल तिथे तुम्हाला साफसफाई करून घ्यायची आहे, रांगोळी काढायची आहे. दरवाजामध्ये तुम्हाला दिवा एक लावायचा आहे आणि त्यानंतर उंबऱ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन या दिवशी करायचं आहे. दरवाजा स्वच्छ पुसून तुम्हाला स्वास्तिक दरवाजावरती काढायचं आहे. तुमच्या घराची जे किचन आहे, किचनच्या ओट्यावरती तुमचा जो गॅस आहे तिथे तुम्हाला स्वास्तिक लावून त्यांची देखील पूजा करायची आहे. त्यामुळेच मित्रांनो, मी सकाळी सगळा स्वयंपाक आवरून मगच सत्यनारायणाची पूजा करायला घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने कपडा अंथरून झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सर्वप्रथम दीप प्रज्वलन करायचं आहे, कारण दिव्याच्या साक्षीने आपण ही पूजा करणार आहोत. आता बघा मित्रांनो, पहिल्यांदा दिवा लावायचा आहे. आपल्या स्वतःला हळद-कुंकू लावायचं आहे, दिव्याला हळद-कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पहिलं आहे तो गणपती बाप्पांचा मान असतो. त्यामुळे गणपती बाप्पा, आपली कुलदेवता आणि वरुण देवता अशा 3 सुपाऱ्या तुम्हाला सर्वप्रथम एका विड्याच्या पानावरती तुम्हाला मांडायच्या असतात. त्यांना सगळ्यांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. मग तो दुधाने घाला, दह्याने घाला किंवा अगदी साध्या पाण्याने घातला तरीही चालत असतो. मी जिथे कलश ठेवलेला आहे तिथे गहू ठेवलेत आणि जिथे श्री कृष्ण ठेवलेला आहे तिथं तांदूळ ठेवलेले आहे ताम्हणामध्ये. तुम्हाला एक तांबण घ्यायचं आहे किंवा एक वाटी घ्या, डिश घ्या. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सुपारी ठेवायची आहे आणि ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असा जप करत तुम्हाला तिला अभिषेक घालायचा आहे. नंतर पुसून स्वच्छ करून तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायची आहे. नंतर तुमची जी कुलदेवता आहे ती घ्यायची आहे, तिला अभिषेक घालायचा आहे पाण्याने, दह्याने, दुधाने आणि ती ठेवायची आहे. नंतर वरुण देवता, त्यांनासुद्धा अभिषेक घालून पूजा करायची आहे आणि मग ताम्हणामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे, त्याच्यावरती श्रीकृष्ण ठेवायचं आहे आणि जसा कलश आपण नेहमी करतो त्यामध्ये एक सुपारी, एक नाणं, हळद, कुंकू, दुर्वा, तुळशीचं पान असं तुम्हाला टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने एक फळ असेल, नैवेद्य असेल, एक नारळ असेल, श्रीकृष्ण यांचा त्याच्यामध्ये त्यांना देखील तुम्हाला अभिषेक घालून ताम्हणामध्ये ठेवायचा आहे आणि जो सत्यनारायणाची कथेचा जो फोटो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे. तर मित्रांनो, बघू शकता अतिशय सुंदर असं चंद्राची कोर माझ्या या पूजेमध्ये तयार झालेली आहे आणि ही वात आत्ताच मी लावलेली आहे आणि लगेच याच्यामध्ये छान अशी चंद्राची कोर तयार झालेली आहे. की असं म्हणतात की जेव्हा अशा काही आपल्या पंचारतीमध्ये चंद्राची कोर असेल, कमळ असेल, फूल असेल असं तयार होत असतं, तेव्हा आपली पूजा कुठे ना कुठे देवापर्यंत पोचलेली असते किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो असं बोललं जातं.
आणि आपण जी पूजा केलेली आहे त्याचं आपल्याला फळ मिळालेलं आहे किंवा लवकरच मिळणार आहे, हा त्याचा आशीर्वाद देवाकडून आपल्याला मिळालेला असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की कशा छान पद्धतीने माझ्या ह्याच्यामध्ये अगदी नाजूक चंद्राची कोर तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे. तुम्हाला शंख मांडायचा आहे, हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्हाला जो शिरा आहे तोच बनवायचा असतो. महाप्रसादामध्ये शिरा बनवला जातो सत्यनारायणाच्या पूजेमध्ये. तिथे तुम्हाला थोडेसे पैसे ठेवायचे आहेत आणि तुळशीचं खूप महत्त्व आहे. यावेळेस तुम्हाला सत्यनारायणाच्या तुळस टाकायचीच असते, म्हणजे तुळशीचं एक तरी पान त्या प्रसादामध्ये तुम्हाला टाकायचंच असतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की सत्यनारायणाची पूजा करा आणि याचा अनुभव नक्की घ्या. माझी सत्यनारायणाची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, अगदी साधी सोपी पूजा आहे. तुम्ही दर पौर्णिमेला ही पूजा जर केली तर तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर चांगले अनुभव तुम्हाला भेटतील आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी नांदेल. हा मला तर आलेले खूप अनुभव आहे. तुम्ही देखील अनुभव घ्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.